कधीतरी तुम्ही असं ऐकलं का की लोक मंडळाले 5 आणि 10 रुपये वर्गणी देतात म्हणून? पण ही घटना सत्य झाली, ते बी आमच्याच गावात आणि आमच्याच मंडळात. तर तो विषय असा झाला, सकाळी सकाळीच घरची आरती करून जसं बाजारात आलो तसंच आठवण आलं की आज तर बाजारातली वर्गणी जमा करणं बी अशी. तसंच मग मंदिरात आलो, मंदिरात येऊन पाहिलं तर याची वर्गणी करणं जमा झाली. तसंच मग पावती बुक घेतला हाती. चला म्हटलं आज किती पावत्या फाटल्या नेमकं पाहू. आणि पावती बुक हाती घेतल्याबरोबर मला समजलं, अरे बापरे इतला मोठा लोचा. पावत्या पाहिल्या फक्त 1-2च फाटल्या, बाकी सगळे दिला चिल्लर खुर्दा. कोणा दिला 5 रुपये, कोणा दिला 10 रुपये. तसं जर का पाहिलं तर या अर्ध्या बाजारात जागा या मंदिराचीच आहे. पण येईल जर का तुम्ही वर्गणी मागसाल तर याच्याजवळ पैसा सुटत नाही, 5 ना 10 रुपये बस. तेवढा तर पाहिलात फक्त पावती बुकचा एक कागदच 5 रुपयाचा आहे. आता तुम्हीच एक टाइमली विचार करून पहा, असंच जर का चालत राहिलं तर आता कसं काय होईल. पण जाऊ दे, आपण त्या गोष्टी जास्त विचार करत नाही, करायला बी पुरत नाही. ज्याची इच्छा तो तेवढं दिन. आता तेवढं तिकडलं काम केलं, चला म्हटलं तर वावरात जाऊन हराईन फुलं बी घेऊन येऊ. आणि हा एक विषय तर राहिला, आज आपल्या 100 डेज चॅलेंजचा पुरा 47वा दिवस. आपल्याला कोणी बी हालती त्या 100 दिवसात 10K फॉलोअर्स कंप्लीट करण्यात म्हणजे करणार. त्याच्यासाठी तुम्ही भावांना आणि बहिणींना अजून बी तुमच्या भावाला जर का फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या. आणि अशा वक्ती वावरात हराय सापडणं म्हणजे मला तर सगळ्यात कठीण काम वाटते. कशी बी करून इकडली तिकडली धुरेदारीवरती जमा करायला लागते. मग जास्त विचार न करता फटाफट हराय घेतली काढून. आहा, येले म्हणतात क्वालिटी A1 पुरी हरायची. बरं नाही तर तुम्ही दुसरं काही समजता. त्याच्याबद्दल आला आपल्या फटाफट फुलाच्या झाडापासून फुलं घेतली तोडून. चला तर मग आता मी जातो घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. पण जायच्या पहिले तेवढं फॉलोच बटन ठोकून जा बरं.